नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व या ठिकाणी धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक पद आहे, वरिष्ठ लिपिकचं पद आहे, विधी सहाय्यकचं पद आहे आणि लघुलेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणीचं पद आहे त्याची तयारी करतोय. आणि आज आपला इंग्रजी. बऱ्याच जणांना इंग्रजीबद्दल भीती आहे, इंग्रजीचं काय वाचावं काय नाही ते प्रश्न आहेत, सगळ्यांची उत्तरं मी देतोय. आज आपला 25 प्रश्न बघायचे, फुल टेस्ट मी एक या ठिकाणी तुमच्यासाठी तयारी करतोय. त्यामधले हे मराठीचे आपण 25 घेतले, आता इंग्लिशचे 25 घेतोय, पुढे जीकेचे घेणार आहोत आणि मॅथ रिजनिंगचे घेणार आहोत. तर इंग्लिशचे प्रश्न कसे येऊ शकतात ते आपण बघूया. एक सराव पेपर याला आपण म्हणूया. व्यवस्थित लक्ष द्या, हे 25 प्रश्न सोडवा आणि तुम्हाला काय येतंय ते बघा. ओके. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर म्हटलंय बघा. स्पेलिंग एरर तुम्हाला म्हटलंय आणि दिलंय आय रिमेन ऑन टेंटर हुक्स टिल द फायनल रिझल्ट ऑफ द इंटरव्ह्यू वॉज डिक्लेअर्ड. बघा आता इथे तुमच्या समोर आहे इंटरव्ह्यू वॉज डिक्लेअर्ड, रिमेन, टेंटर हुक्स, रिझल्ट. गोंधळ कुठे वाटतोय? लगेच कळायला पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. आय रिमेन ऑन टेंटर हुक्स, हे जे टेंटर हुक्स आहे का, टेंटर हुक म्हणजे चिंतेची स्थिती, काहीतरी थोडंसं तणावपूर्ण असं जे असतं त्याला टेंटर हुक म्हणतो. टेंडर मध्ये हे जे TER पाहिजे, हुक्स, हे जे TER आहे ना, TRE ते सेंटर वगैरे तसं आपण जे चुकतो का तो विषय या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी इथे चुकवलंय टेंडर हुक्स मध्ये. बघा स्पेलिंग एरर कसा येतो. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, अ सिनियर ॲडव्होकेट डॅड ॲज द केस नाऊ. आता इथे इज हँडलिंग, हँडल शोधायचं कसं, मुद्दा महत्वाचा आहे. तुम्हाला जर वाक्यरचनेकडे लक्ष दिलं ना, इथे नाऊ लक्षात येतो. आणि नाऊ म्हटलं की तुम्हाला त्या ठिकाणी काळ लक्षात येतो. नाऊ म्हटलं की प्रेझेंट काळ असणार आहे, प्रेझेंट कंटिन्युअस असणार आहे, सध्या चालू आहे. सिनियर ॲडव्होकेट इज हँडलिंग, फक्त हँडलिंग. आपण बघा ING पुढे येत असेल तर फक्त हँडलिंग घेता येणार नाही, त्याला काहीतरी आपलं हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. एम इज आर प्लस ING येतो कधी, लक्षात ठेवायचे. त्याच्यामुळे हे चुकतं, फक्त हँडल नाही, इज हँडलिंग द केस नाऊ, इज हँडलिंग द केस नाऊ असं या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे. मी पुढे जातोय. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन सेगमेंट म्हटलेलं आहे. एव्हरीवन वॉज इम्प्रेस विथ द पर्सन हू डिझाईन द बिल्डिंग फॉर द न्यू ऑफिस. बघा द पर्सन हू डिझाईन द बिल्डिंग, इंजिनियर, आर्किटेक्ट, इन्व्हेंटर, आर्चर म्हटलंय. द पर्सन हू डिझाईन द बिल्डिंग म्हटलंय. बघा द बिल्डिंगचं डिझाईन करतोय त्याला आम्ही काय म्हणतो? इंटरेस्टिंग आहे. इंजिनियर तर म्हणत नाही, इन्व्हेंटर म्हणत नाही, आर्चर तो धनुर्धारी तोही नाही, तो आर्किटेक्ट आहे. कोण आहे तो? आर्किटेक्ट आहे, लक्षात ठेवा. आपण पुढे जातोय. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. बघा, if more entries are not received, the competition will be postponed. गोल कुठे? Will be postponed, are not received, the competition, if more entries. गोल कुठे होऊ शकतो? एंट्रीज ती स्पेलिंग बघा, फक्त स्पेलिंगचा एरर आहे. बघा इथे जेव्हा तुमचा स्पेलिंगचा एरर येतो का तेव्हा तुम्हाला ग्रामरकडे बघायचं नाही, फक्त त्या एका वर्डकडे बघायचं आहे. पुढे म्हटलंय रिसिव्ड, हे रिसिव्डची स्पेलिंग चुकू शकते, कॉम्पिटिशनची स्पेलिंग चुकू शकते, पोस्टपोनची स्पेलिंग, फक्त 4 ठिकाणी गेम होऊ शकतो. एंट्रीज अनेक वचन एंट्रीचं बरोबर आहे. रिसिव्ड RECEIVED तेही बरोबर आहे. पुढे कॉम्पिटिशन म्हणतोय आपण तेही बरोबर आहे. आणि पोस्टपोन या ठिकाणी जे पोस्टपोन म्हणतोय ना आपण, पुढे जाणं, ते पोस्टपोन हे जे यच वापरला का या ठिकाणी, हा यच तुम्हाला घातक ठरणार आहे. PON पाहिजे, डायरेक्ट PONED, पोस्ट म्हणजे पुढे ढकलणं, विल बी पोस्टपोन. इथे गोंधळ झालेला आहे. मी पुढे जातोय. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम हॅव अन ॲक्स टू ग्रीड. बघा आता याचा अर्थ काय होतो? हॅव अ लॉट ऑफ मनी, हॅव अ सेल्फिश मोटिव्ह, हॅव अ tough task to do, have an impossible goal, have an axe to grind. एखादा स्वार्थी उद्देशाने काही करत असेल ना त्यावेळेस ही इडियम वापरली जाते. स्वार्थी काहीतरी स्वतःचा फक्त फायदा बघायचा आहे तेव्हा या ठिकाणी हॅव अ सेल्फिश मोटिव्ह
काय हॅव अ सेल्फिश मोटिव्ह, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. ॲरोगंट हा शब्द दिलाय आणि याचा सिनॉनिम ओळख. आता ॲरोगंट म्हणजे उद्धट, आपल्याला माहिती आहे इथे तुम्ही चुकणार नाहीच आहे. उद्धटपणासाठी ॲरोगंट म्हणतो आम्ही. स्ट्रिक्ट म्हणजे आपण कठोर म्हणतो. हा व्हेन म्हणजे याला सुद्धा थोडंसं ॲरोगंटच म्हटलं जातं, कठोर पण गर्विष्ठपणा असा त्याला शब्द असतो व्हेनला. पुढे स्ट्रॉंग आहे, क्रुएल आहे. बघा आता ॲरोगंटसाठी स्ट्रॉंग तर म्हणणार नाही, क्रूरही म्हणणार नाही, स्ट्रिक्टही म्हणणार नाही. हा व्हेन शब्द आहे का, हा ॲरोगंटसाठी बसतो. ॲरोगंटसाठी तो वापरावा लागतो. पुढे सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. डार्क हॉर्स आपण म्हणतो बघा, एखाद्याचा अचानक रिझल्ट येतोय, कोणाला सांगितलं नाही, काही नाही, आलाय, लोकांना वाटलं नव्हतं याचा येईल म्हणून आला, त्याला आम्ही काय म्हणतो, ते डार्क हॉर्स जो आहे तो आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. व्हेरी फॉर्च्युनेट, अनएक्सपेक्टेड विनर, सोर लोझर, अनप्लिझंट पर्सन, सगळ्यांना माहीत असते. म्हणजे अनपेक्षितपणे एखादा, म्हणजे आम्ही म्हणतो अरे अरे भारत लय भारी खेळतोय, भारत वर्ल्ड कप जिंकणार आणि अचानक दुसरा देश फायनलला मारून देतो, तो डार्क हॉर्स ठरतो. अनएक्सपेक्टेड विनर तो ठरतो, लक्षात घ्या. पुढे जातोय मी. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, जे नवीन मित्र या ठिकाणी बघतायत त्यांच्यासाठी, जे अजून बॅचेसला जॉईन झालेले नाहीये, त्यांनी लवकर बॅचला जॉईन होऊन जा, तुम्हाला योग्य दिशेने अभ्यास करायचा असेल तर. आणि तुम्हाला ॲपवर आता मी त्या स्टडी मटेरियलमध्ये नोट्स सुद्धा दिल्या आहेत त्या डिपार्टमेंटबद्दलच्या. त्या ठिकाणी 125 प्रश्नांची एक PDF दिलेली आहे. तुम्ही एक माफक शुल्कात त्या ठिकाणून ते फक्त PDF तेवढ्या घेऊ शकतात. अभ्यासकट्टा ॲपवर आहेत त्या डिपार्टमेंटबद्दल तुम्हाला पाहिजे असेल फक्त तर. आणि पूर्ण बॅच धर्मादाय आयुक्तची आणि फुल टेस्ट पेपर सुद्धा मी तुम्हाला ॲपवर देणार आहे. एक टेस्ट पेपर तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल आणि तोही सॉल्व्ह करता येईल. बॅचमध्ये ते अपलोड होणारच आहे. बॅच तुम्हाला घेता येईल माफक शुल्कात, तुम्हाला अभ्यासकट्टा ॲपवरून जॉईन करता येईल आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन डेली त्या ठिकाणी बघता येईल. आता पुढचा मुद्दा तुमच्यासाठी, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन अंडरलाईन सेगमेंट. बघा, नोबडी वॉन्ट्स टू शेअर मील्स विथ अरुण बिकॉज ही इज अ व्हेरी ग्रीडी ईटर. आता इथे जे व्हेरी ग्रीडी ईटर म्हटलंय ना, यासाठी कोणता शब्द आहे? फॅनॅटिक, ग्लटन, वेटरन, सायनिक. बघा हे फार महत्वाचं आहे सेगमेंट, वन वर्ड फार महत्वाचा आहे आणि हा विचारलेला आहे. आता हे बघा, फॅनॅटिक म्हणजे काय, एखादा कट्टर असतो, धर्मांध असतो तो. ग्लटन म्हणजे खादाड असतो. हा वेटरन म्हणजे एखादा असं त्याला आपण जाणकार वगैरे अनुभवी, त्यासाठी वेटरन हा शब्द वापरला जातो. आणि हा सायनिक म्हणजे टीकाकार, क्रिटिसाइज करणारा, फक्त नाही रे हे करावंच आहे, हे आळणीचे असं म्हणणारा. मग तुम्हाला या ठिकाणी व्हेरी ग्रीडी ईटर, खूप खादाड आहे, लालची आहे, खायला भेटलं की तो काही बघतच नाही कोण काय म्हणेल, त्यासाठी तो शब्द प्रयोग वापरला जातो. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर अलोन कॅन मेक डॅडॅश पर्सन सक्सेसफुल. आता इथे अँड वन, द आणि म्हटलेलं आहे. पर्सनच्या आधी कोणता आर्टिकल तुम्ही वापरणार? बघा, पहिली गोष्ट, पर्सनच्या आधी ॲन येईल का? साऊंड, एक तर हा कन्सोनंट आहे, साऊंड सुद्धा कन्सोनंट आहे, ॲन येतच नाही. वनचा विषयच नाहीये. द म्हटल्यावर एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल बोललं गेलं असतं तर पर्सनच्या आधी सुद्धा द येऊ शकतो, पण इथे तसं काही म्हटलेलं नाही. एक जनरल पर्सन बद्दल बोलले जाते. स्ट्रेंथ हे जे आहे प्रत्येकाच्या याच्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर हे सक्सेसफुल, म्हणजे कोणत्याही पर्सनच्या बाबतीत म्हटले, कोणत्याही म्हटल्यामुळे इथे येतोय, पर्सन येतोय. ॲन नाही, द नाही म्हणू शकत आम्ही, ॲन तर येतच नाहीये, येतो आहे, जनरल आहे. आता पुढे बघा, सेंटेन्सेस ऑफ पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ. आता पॅराग्राफ आहे ना, पॅराजंबल, इथे जरा लक्ष द्या. हे तुम्हाला येणार आहे परीक्षेला आणि इथे तुमच्याकडे होक्याब असला पाहिजे, तुमच्याकडे वाचन असलं पाहिजे इंग्लिशचं, तर या गोष्टी तुम्हाला चांगल्या जमतील. मोर ओव्हर, स्ट्रिक्ट किचन हायजीन शुड बी मेन्शन in order to enjoy one of the most beautiful seasons of the year. दुसरं म्हटलं, फर्स्ट ऑफ ऑल, if we decide to get wet in rains, we should change into a dry set of clothes at the earliest. To make the best of the rainy season, we should follow some simple guidelines. Also, we should keep raw food items at bay and wash vegetable and fruits thoroughly before use. तुम्हाला बघा, मोरोवर, फर्स्ट ऑफ ऑल, टू मेक द बेस्ट ऑफ द रेनी सीझन, आल्सो असं म्हटलंय. आता याच्यामध्ये काही असे सेंटेन्स आहे जिथून सुरुवातच होऊ नाही शकत. आपलं वाटतं अरे फर्स्ट ऑफ ऑल पासून सुरुवात होऊ शकते, ऑप्शन आहे का? फर्स्ट ऑफ ऑल बघा, सी, सगळ्या ठिकाणी सी आहे, म्हणजे तुम्हाला पहिलं शोधायचंच नाहीये.
पहिलं झालंच तुमचं. टू मेक द बेस्ट ऑफ द रेनी सीझन वी शूड फॉलो सम सिम्पल गाईडलाईन्स. आम्हाला रेनी सीझन चांगला करायचा असेल पावसाळा तर काही गाईडलाईन्स आम्ही पाळल्या पाहिजे. मग त्याच्यातली पहिली गाईडलाईन्स कोणती? फर्स्ट ऑफ ऑल इफ वी डिसाइड टू गेट वेट इन. बघा, फर्स्ट ऑफ ऑल पहिली गाईडलाईन्स म्हणजे सीच्या नंतर बी आला पाहिजे. सीच्या नंतर बी इथे नाहीये, इथे नाहीये, इथे नाहीये. मग याच्यानुसार बसतं का? नंतर आम्ही काय म्हणतोय, मोर ओव्हर आणखी काय करायचं आणि अजून काय करायचं ते शेवटी. म्हणजे इथे 3 नंबरचं आहे आणि मोर ओव्हर ते सगळं. उत्तर तुमचं बघा कसं निघतंय. काटाकाटीचा विषय या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कामाला येतो. पुढे जातोय मी. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. द प्लेस डॅश डॅश वाज डॅश डॅश कोल्ड डॅम्प. द प्लेस वाज, सॉरी हे वाजच्या नंतर इथे 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 पाहिजे, हे रिकामी जागा. द प्लेस वाज असं पाहिजे, ते थोडंसं चुकलं, माफी असावी. द प्लेस वाज. वाजच्या नंतर इव्हन कोल्ड ऑल्सो डॅम, ॲज कोल्ड ॲज डॅम, नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो डॅम. काय येईल की बोथ कोल्ड ॲज वेल. बघा विषय काय आहे, एक तर ते हे आहे, थंडही आहे आणि ते डॅम होलसर सुद्धा आहे. त्याला मी काय म्हणणार, नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो डॅम. सरळ आहे, लय सोपं आहे हे. नॉट ओनली बट ऑल्सो आपण एकदम म्हणजे सुरुवातीपासून अभ्यासत असतो. सुरुवातच आपली तिथून होते. सगळ्यात सोपं असतं ते. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इट इज सायबर क्राईम्स दॅट आर डॉमिनेटिंग डॅश मॉडर्न क्राईम वर्ल्ड. आता इथे इट इज सायबर क्राईम्स बद्दल बोलले जाते. दॅट आर डॉमिनेटिंग द मॉडर्न क्राईम वर्ल्ड अँड मॉडर्न क्राईम वर्ल्ड अ मॉडर्न वन मॉडर्न. आता हे मॉडर्न क्राईम वर्ल्ड बद्दल बोलले जाते आणि क्राईम बद्दल बोलले जाते, म्हणजे एका स्पेसिफिक विषयाबद्दल त्या ठिकाणी ते बोलले जात आहे. त्याच्यामुळे इथे थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. मग कोणता आर्टिकल या ठिकाणी येणार ते तुम्हाला बघावं लागणार आहे. 38 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. एका विशिष्ट गुन्हेगारी क्षेत्राबद्दल हे बोलले जात असेल तर तिथे निश्चिती आहे आणि निश्चिती असेल तर द वापरावं लागेल. हे फसवणार आहे. इथे आम्ही ॲन आणि वन वापरतच नव्हतो, पण की द मॉडर्न क्राईम वर्ल्ड. क्राईम बद्दल बोलले जाते ना, स्पेसिफिक बोलले जाते. लक्षात घ्या. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. स्पुरियस हा शब्द आहे आणि याचा अँटोनिम तुम्हाला ओळखायचा आहे. स्पुरियस, स्केरी, फोनी, मिस्टेरियस, जेन्युन. स्पुरियस म्हणजे काय पहिलं ते माहित पाहिजे. 39 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. स्पुरियस म्हणजे खोटारडा, खोटं. मग इथे तुमच्या समोर स्केरी हा एक शब्द दिला आहे. स्केरी म्हणजे भीतीदायक म्हणतो आपण त्याला. फोनी म्हणजे कॉलवर वगैरे ते तसं. आणि मिस्टेरियस, फोनी म्हणजे सुद्धा बनावट, खोटा असा याचा अर्थ होतो. बनावट, खोटा, फोनी खरं म्हणजे याचा समानार्थी. आम्हाला ॲप्रोप्रिएट अँटोनिम विचारलाय. पुढे मिस्टेरियस म्हणजे गूढ वगैरे असं म्हणतोय आम्ही. आणि जेन्युन म्हणजे ओरिजिनल, खरं. हे स्पुरियसचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो जेन्युन येतो या ठिकाणी. काय जेन्युन म्हणतोय आपण त्याला. पुढे जातोय. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द गेस्ट इन्सिस्टेड डॅश लिव्हिंग इमिजिएटली. आता इथे ना एक तुम्हाला फ्रेझल वर्ब वापरायची आहे. ते गेस्ट जे आहे ते काय त्यांना म्हणजे हे करतायत की फोर्स करतायत, फोर्सफुली की बाबा निघा, लगेच सोडायचं आहे. मग त्याला इन्सिस्टेड ऑन म्हणणार, टू म्हणणार, इन म्हणणार, बाय म्हणणार. हे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्याला फोर्सफुली डिमांड करायची की चला निघा तुम्ही आता. ते आमचं लहान बाळ आहे, ते थोडंसं रडलं, त्याला काही बोललं ते म्हणतो निघा. आता निघा म्हणजे ते इन्सिस्टेड ऑन म्हणावं लागतं. त्याला काय म्हणावं लागतं? इन्सिस्टेड ऑन अशा पद्धतीचं ते त्या ठिकाणचं वर्डिंग असतं. लक्षात ठेवा, रचना असते ती. पुढे जातोय मी. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. बघा, लाईट्स आर डीम ॲट द रेस्टॉरंट. लाईट्स अँड लाईट्स, द लाईट्स, नो आर्टिकल. काय म्हणणार? लाईट्स. पण कुठे लाईट आहे? रेस्टॉरंट्स मधले लाईट्स आहे. म्हणजे त्या रेस्टॉरंट मधल्या, मी म्हटलं लाईट्स आणि स्टुडिओ मधल्या लाईट्स म्हणतोय. स्पेसिफिक त्या रेस्टॉरंट मधल्या लाईट्स बद्दल बोलल्या जात आहे. मग स्पेसिफिक त्याबद्दल बोलल्या जात असेल तर मग द येतो. निश्चित असेल, डेफिनाईट असेल तर द येतो. पुढे पुन्हा एकदा फिल इन द ब्लँक म्हटलंय. माय डॉक्टर ॲडवाइज मी टू डॅश स्मोकिंग. आता बघा इथे टेक्निक काय. माय डॉक्टर ॲडवाइज म्हणजे भूतकाळ आहे. 42 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ॲडवाइज भूतकाळ आहे, मुख्य क्रियापद. त्याच्यानंतर काय येऊ शकतं? ॲडवाइज मी टू, इथे टू आलाय. टूच्या नंतर
कधीही V1 असतं. त्याच्यामुळे इथे ING येणार नाही, गेव येणार नाही, V3 येणारच नाही, गिव्ह अपच यावं लागेल. ते गिव्ह अप स्मोकिंग. टू आलाय ना, टू इन्फिनिटिव्ह माहिती आहे आम्हाला, आणि अनेक वेळा यावर प्रश्न आलेले आहेत. लक्षात ठेवा. मी पुढे जातोय. चूज an option which can be substituted for a given word, sentence, phrase out of given options. आता एक्झामिनेशन ऑफ अ डेड बॉडी. डेड बॉडीची परीक्षा करायची म्हणजे काय? ऑटोप्सी, सर्जरी, बायोप्सी, ऑपरेशन. बघा 2 तर ऑप्शन कट केले तुम्ही. 43 नंबरचा प्रश्न आहे, 2 ऑप्शन कट केले तुम्ही. काय ऑटोप्सी म्हणजे काय? शवविच्छेदन म्हणतो त्याला आपण, शवविच्छेदन. मग ते सर्जरीला शस्त्रक्रिया म्हणतो. बायोप्सी म्हणजे एक विशिष्ट तुकडा काढणे म्हणतो. ऑपरेशन शस्त्रक्रिया आहे. ऑटोप्सी एक्झामिनेशन ऑफ अ बॉडी. ऑटोप्सी हा शब्द त्या ठिकाणी वापरावा लागतो. पुढे जातोय मी. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर गिव्हन वर्ड, सेंटेन्स, फ्रेज. बघा, रोहित इज ग्रेडी फॉर मनी, हिज कलिग्स कॉल हिम. आता ग्रेडी फॉर मनी, एखादा पैशाचा आपणा सपना मनीवाला जर असेल फक्त, त्याला काय म्हणणार तुम्ही? स्ट्रिप म्हणणार, सैनिक म्हणणार, स्प्लेंडेड म्हणणार, ॲव्हेरिशियस म्हणणार. इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे. एकतर असा असला तर मित्रांना आवडतंच. स्पेंड थ्रिफ्ट आहे, उदळ्या आहे, खर्च करतोय. सैनिक म्हणजे काय? ते वरती झालं आपलं सैनिक, दोष काढणारा, टीका करणारा. हा स्प्लेंडेड हा स्प्लेंडेड म्हणजे भव्य दिव्य बाबा, राज्यशाही थाटात आहे, त्याला नाही नाव ठेवणार. हे म्हणणार ॲव्हेरिशियस, त्याला पाहिजे तू खर्च कर. हा लोभी आहे, फक्त पैसा द्या मला. ॲव्हेरिशियस हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. पुढे चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. द बिलो ऑप्शन्स. रेडुंडंट हा शब्द दिलाय, कसा मोठा दिलाय ना, मस्त. तुम्हाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. हा इनसफिशियंट, स्पेअर्स, इनॲडिक्वेट आणि अननेसेसरी. रेडुंडंट म्हणजे काय? रेडुंडंट म्हणजे काय? 45 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. रेडुंडंट म्हणजे काय माहिती का? आवश्यकतेपेक्षा जास्त, अधिकच. मग त्यासाठी आम्ही काय वापरणार? इनसफिशियंट तर नाही म्हणणार. तुम्हाला काय म्हटलं इथे? ॲप्रोप्रिएट मिनिंग. हा इनसफिशियंट म्हणजे अविरुद्धार्थी दिला, ही पुरेसा आहे. स्पेअर्स असा दुसरा शब्द दिला आहे, तो म्हणजे विरळ असतं. आणि हे इनॲडिक्वेट म्हणजे सुद्धा अपुरा असतं, म्हणजे तिन्ही कमकुवत करणारे आहे. अननेसेसरी अनावश्यक म्हणजे गरजेपेक्षा जास्त जे ना ते हे. अननेसेसरी रेडुंडंट साठीचा समानार्थी शब्द आहे, ॲप्रोप्रिएट मिनिंग आहे. पुढे तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचं आहे. चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमॉंग द 4 गिव्हन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. बघा, सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करताना तुम्हाला कधी लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. बस हा एक बेसिक नियम तर आपल्याला माहित असतो, त्यानुसार गेलं तरी तुमचं काम बऱ्यापैकी होतं. मग काय म्हटलंय? All companies involved in pharmaceutical operations, many countries worldwide, from harmful drug impacts. Okay, त्याच्यानंतर to protect citizens have implement regulations on. बघा, आता खाली जर तुम्ही बघितलं तर सुरुवात कुठून होऊ शकते? आता तुमच्या समोर वेगवेगळे ऑप्शन. आता इथे टू प्रोमोट सिटीजन्स, तिथून सुरुवात होऊ शकते का? 46 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा, ऑल कंपनीज, मेनी कंट्रीज, वर्ल्ड वाईड. आता तुम्ही इथून सुरुवात करू शकतात का? मेनी कंट्रीज, वर्ल्ड वाईड, देशातल्या अनेक कंट्रीज बद्दल बोलतोय मी. मग तसं खाली ऑप्शन आहे का? इथे नाहीये, इथे नाही, इथे आहे, इथे आहे. पण त्याच्यानंतर ई घ्यायचं की ए घ्यायचं असं आपण जर बघितलं, मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड ई म्हटलो तर हॅव इम्प्लिमेंट रेग्युलेशन्स ऑन, आणि ए म्हटलं ऑल कंपनीज इन्व्हॉल्व. बघा, मेनी कंट्रीज पैकी आम्ही काय म्हणणार? मग ऑल कंपनीज इन्व्हॉल्व म्हणणार की हॅव? बघा, आता याच्यात हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब येणं गरजेचं असतं. तुमचा सब्जेक्ट झालाय मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड, हा समजा सब्जेक्ट झाला. त्याच्यानंतर आम्ही हॅव इम्प्लिमेंटेड रेग्युलेशन्स इथे जाऊ शकतो, कारण आमच्याकडे वर्ब येतोय, हेल्पिंग वर्ब येतोय सब्जेक्ट नंतर. इम्प्लिमेंटेड रेग्युलेशन्स ऑन हे म्हणतोय आम्ही ऑल कंपनीज, ऑल कंपनीज इन्व्हॉल्व इन फार्मास्युटिकल ऑपरेशन्स टू प्रोटेक्ट सिटीजन्स फ्रॉम हार्मफुल ड्रग इम्पॅक्ट्स. येस, बसत आहे. म्हणजे वाक्य अर्थपूर्ण बनलं पाहिजे. फक्त आम्ही स्ट्रक्चरकडे बघून जमणार नाही, वाक्याला अर्थ येतोय का ते आम्हाला बघावं लागेल. तर मग आम्ही त्या ठिकाणी त्या उत्तराकडे जाऊ शकतो आणि ते उत्तर या ठिकाणी येत आहे. पुढे जातो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब, fill in the blanks for the given sentence.
yesterday we went to the cinema and that is a great movie. आता इथे yesterday बद्दल बोलले जाते, काल बद्दल बोलले जाते. and had she had saw seen saw बघा 47 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही yesterday म्हटलंय म्हणजे कालच्याबद्दल विषय आहे. आता इथे खाली ऑप्शनकडे बघितलं तर हॅड ऑलरेडी भूतकाळी असेल तर हॅडच्या नंतर सी येऊ शकत नाही आणि स्वा येऊ शकत नाही, त्याच्यानंतर V1च आला पाहिजे जर हॅड घेत असाल तुम्ही तर. 47 नंबरचा प्रश्न ते सांगतो तुम्हाला. येस्टरडे साधा भूतकाळ आहे अँड स्वा सरळ होमपट स्वा हा म्हणावा लागेल तुम्हाला. सीन असा एकटा येतच नाही, सीन एकटा येणारच नाहीये, त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी घ्यावं लागणार आहे. ओके, त्याच्या आधी काहीतरी हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल, त्याच्यामुळे सीन येत नाही, ते कट करावं लागेल. स्वा येणार आहे. पुढे पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स एन एरर इन स्पेलिंग. इफ यू डोंट फाइंड एनी एरर मार्क नो एरर ॲज युअर आन्सर. एव्हरी इंडिव्हिज्युअल is a member of a specific culture that shapes their worldwide opinions, behaviors and daily activities. बघा, ऍक्टिव्हिटीज मध्ये गोळे, स्पेसिफिक मध्ये गोळे, ओपिनियन्स मध्ये गोळ आहे, तिन्ही मध्ये गोळा आहे का नाही तेवढं बघायचं, बस सगळ्यांनी बघायचं. सरळ कळतंय आम्हाला. ओपिनियनची स्पेलिंग चुकून टाकली आहे. ओपिनियन यांच्यानंतर ई आणि ओ घेण्याची गरज आहे का या ठिकाणी? सरळ सरळ तुमच्या समोर आहे. आय पाहिजे, ओपिनियन इथे आय पाहिजे. ओपिनियन उत्तर तुमचं इथे चुकतंय. ओपिनियन मत म्हणतो आपण त्याला, ते चुकलंय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक फॉर द गिव्हन सेंटेन्स. व्हेन शी अराइव्ह ॲट द एअरपोर्ट द प्लेन डॅश ऑफ. बघा, व्हेन शी अराइव्ह, ही जी अराइव्ह आहे ना हे भूतकाळी रूप आहे. ॲट द एअरपोर्ट द प्लेन हॅड टेकिंग ऑफ, हॅड टूक ऑफ, हॅड टेकन ऑफ, इज टूक. बघा इथे पहिलं तर कट काय होतं ते सांगा. पास्ट परफेक्ट टेन्स आहे, त्याच्यानुसार काय येईल हा विषय या ठिकाणी आहे. इज तर येतच नाही. हॅड नंतर इथे टेकिंग घेण्याची शक्यता नाही आणि टूकची गरज नाहीये. हॅड टेकन आला पाहिजे या ठिकाणी. काय आला पाहिजे? हॅड टेकन आला पाहिजे. आयएनजी नंतर तुमचा इथे हॅड नंतर टेकिंगचा विषय नाही. हॅड टेकन V3, हॅड नंतर V3 हे गरजेचं आहे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन. रॅटल हा शब्द, रॅटल. कॉन्फिडंट, काम, इरिटेटेड, कंपोज. रॅटल म्हणजे काय? रॅटल म्हणजे काहीतरी असं चिडवणारा वगैरे, म्हणजे राग आणणारा. मग त्यासाठी समानार्थी शब्द काय? चिडलेला म्हणतो ना आपण त्याला, तसं. आता इथे कॉन्फिडंट म्हटल्यावर हा आत्मविश्वासपूर्वक सगळं करतोय, काम म्हणजे शांत आहे. कंपोज हा एक वेगळा शब्द आहे, तो सुद्धा संयमीसाठी वापरला जातो. इथे इरिटेट होणे, एखादा त्रस्त होतोय, चिडतोय, इरिटेट साठी रॅटल्ड हा शब्द वापरला जातो. रॅटल्ड. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे तुम्हाला याच दर्जाचे. जबरदस्त लेक्चर्स या ॲपमध्ये सगळे भेटणारे आणि बॅच घेतल्याबरोबर 1000 लेक्चर्स तुमचे इंग्लिश, मराठी, गणित बुद्धिमत्ता, जीकेचे तुमच्या बॅचमध्ये कंटेंटमध्ये अपलोड असणारे. लाईव्ह लेक्चर या फोल्डरमध्ये तुम्हाला भेटत जातील. शनिवार रविवार सहसा लाईव्ह नसणार, इतर सोमवार ते शुक्रवार 5 दिवस 10 लाईव्ह तुमचे डेली 2-2 लाईव्ह आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. ते होत राहतील. काही रेकॉर्डेड सेशन अपलोड होत राहतील, म्हणजे किमान एक तरी दररोजचा आपण रेकॉर्डेड अपलोड करतो आहे. तुम्हाला कंटिन्यू पुढे घेत जातोय. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. फुल पेपर तुम्हाला अवेलेबल आपण हळूहळू एक करत जाणार आहोत. ओके, आणि स्वतंत्र टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला काही दिवसानंतर अवेलेबल करून देणार आहोत. चला तर अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, काही अडचण असेल नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. आधी व्हॉट्सअपवर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, नाही झाला तर शेवटी कॉल तुम्ही करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.